राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। या निवडणुकीत अनेक विरोधी उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे भाजपचे आतापर्यंत 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। राज्यात सध्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान पार पडणार असून 7 तारखेला निकाल जाहीर होणार आहे। 21 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली। आता 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवार अर्ज माघार घेत असल्याचे समोर आले आहे। यामुळे आतापर्यंत भाजपचे 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, कणकवली पंचायत समिती आणि देवगड पंचायत समितीतील हे उमेदवार आहेत। पालकमंत्री नितेश राणे यांच्या रणनीतीमुळे हे सर्व उमेदवार निवडून आले आहेत। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत आतापर्यंत खारेपाटण गटातील उमेदवार प्राची इस्वालकर भाजप, बांदा गटातील उमेदवार प्रमोद कामत भाजप, पडेल गटातील उमेदवार सुयोगी घाडी भाजप, बारडे गटातील उमेदवार अवनी तेली भाजप, जानवली गटातील उमेदवार रोहिता तांबे शिवसेना हे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। या सर्वांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे भाजपला याचा मोठा फायदा झाला आहे। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीतही भाजपचे काही सदस्य बिनविरोध झाले आहेत। वरवडे पंचायत समितीत भाजपचे सोनू सावंत बिनविरोध निवडून आले आहेत। वरवडे पंचायत समितीमध्ये सुरुवातीला 3 उमेदवार रिंगणात होते, मात्र ठाकरे गटाचे सुधीर सावंत आणि मनसेचे शांताराम साधे यांनी माघार घेतल्यामुळे एकमेव उमेदवार म्हणून सोनू सावंत यांचा अर्ज शिल्लक राहिला आहे। त्यामुळे ते बिनविरोध निवडून आले आहेत। भाजपमध्ये या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांनी जल्लोष व्यक्त केला। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।